पंचक्रोशीतील सुप्रसिद्ध उद्योजक म्हणून ज्यांची वर्णी लागते असे सन्माननीय सुनीलजी तांबोळी साहेब उपस्थित आहेत, सुनील शेठ तांबोळी साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करत आहे सुभाषजी पंडित यांना. सुभाषजी पंडित साहेब यांच्या शुभ हस्ते सन्माननीय सुनील शेठ तांबोळी साहेब यांचा सन्मान केला जात आहे. या पंचक्रोशीमध्ये होऊ घातलेल्या या डे नाईट फॉर्मॅटच्या पहिल्या स्पर्धेमध्ये सध्या उद्घाटन सोहळा पार पडतोय आणि सन्माननीय अतिथींचा विशेष सन्मान इथे होत असताना अक्षय लॉजिस्टिकचे ओनर सन्माननीय सुनील शेठ तांबोळी साहेब यांचा विशेष सन्मान सध्या स्क्रीनवरती होत असताना आपण पाहता. धन्यवाद. तदनंतर या स्पर्धेच्या औचित्याने मी माजी सरपंच सन्माननीय श्री नरेंद्र शेठ मुंबईकर साहेब यांचा सन्मान करत आहोत. मी विनंती करेन नंदनजी भगत यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण नरेंद्रजी मुंबईकर साहेबांचा सन्मान करावा. साधीर आणि उच्च विचारसरणी या तत्वावरती आपलं जीवन व्यतीत करणारे आणि सातत्याने समाजामध्ये होऊ घातलेल्या अनेक कार्यक्रमांमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा राहिला असे नरेंद्रजी मुंबईकर साहेब यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या औचित्याने केला जात आहे आणि तो ते स्वीकारत असताना सन्माननीय नंदनजी भगत यांच्या शुभ हस्ते तसेच या स्पर्धेच्या औचित्याने आपण विशेष सन्मान करत आहोत सन्माननीय माजी सरपंच विजयश्री मार्टचे ओनर सन्माननीय विजयजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान करण्यासाठी मी सतीश केणी आणि परशुराम पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण विजयजी पाटील साहेब यांचा सन्मान करावा. स्वतःचं विश्व ज्यांनी शून्यातून निर्माण केलं आणि आज या पंचक्रोशीमध्ये एक सुप्रसिद्ध उद्योजक म्हणून ज्यांची वेगळी ओळख आहे आणि सातत्याने स्वतःच्या कल्पक बुद्धीतून अनेक ज्यांनी योजना राबवल्या आणि नवीन तरुणांना ज्यांनी एक वेगळी प्रेरणा दिली असे माजी सरपंच सन्माननीय विजयजी रघुनाथ पाटील साहेब यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या औचित्याने केला जात आहे. ज्यांनी या स्पर्धेसाठी खूप मोठे योगदान ज्यांच्या माध्यमातून मिळाले असं सन्माननीय विजयजी पाटील साहेब यांचा ऑन स्क्रीन आपण सध्या सन्मान होताना पाहतात. धन्यवाद. तदनंतर आपण जात आहोत विशेष सन्मान रायगड काँग्रेस हाय कमिटीचे सचिव व तसेच दादरपाडा ग्राम सुधारणा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष माननीय श्री रामनाथजी पंडित साहेब. दादरपाडा पंचक्रोशीमध्ये नव्हे तर रायगडमध्ये या व्यक्तिमत्वाचं राजकीय क्षेत्रामध्ये एक वेगळी वलय आहे. अनेक राजकीय मोठ्या धुरंधर योद्ध्यांसोबत ज्यांचे जवळीकचे संबंध आहेत असे रामनाथजी पंडित साहेब यांचा विशेष सन्मान केला जात आहे तो त्यांनी स्वीकारावा. मी विनंती करेन सुभाष पंडित यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण रामनाथजी पंडित यांचा सन्मान करावा अशी विनंती नियोजन समितीच्या वतीने आपणास केली जात आहे. दादरपाडा ग्राम सुधारणा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय रामनाथजी पंडित साहेब यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या औचित्याने केला जात आहे आणि तो त्यांनी स्वीकारावा. धन्यवाद. तदनंतर या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे सन्माननीय अतिथी प्रकाशजी मुंबईकर साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन बालकृष्ण पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण प्रकाशजी मुंबईकर साहेबांचा सन्मान करावा. बालकृष्ण पाटील यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण प्रकाशजी मुंबईकर यांचा सन्मान करावा. सन्माननीय प्रकाशजी मुंबईकर साहेब यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या औचित्याने केला जात आहे बालकृष्ण पाटील यांच्या शुभ हस्ते. एक विशेष सूचना आहे ऑन फील्ड डिसिजन हा ग्राह्य धरला जाईल फक्त हाईट फॅक्टरसाठी बीमर असेल. DRS घेतला जाईल सॉरी माफ करा DRS हा फक्त हाईट फॅक्टरसाठी असणार आहे. पंचांना विशेष सूचना आहे अंपायर्स पंचांना विशेष सूचना आहे फक्त हाईट फॅक्टरसाठी DRS वापरला जाईल आणि बाकी डिसिजन्स हे ऑन फील्ड असतील. खेळाडूंसुद्धा विशेष सूचना आहे आपण या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं आहे. तर तदनंतर आपण या स्पर्धेच्या औचित्याने सन्मान करत आहोत. हरिश्चंद्रजी पंडित साहेब उपस्थित आहेत. मी विनंती करेन हरिश्चंद्र पंडित यांचा सन्मान करण्यासाठी राजेंद्रजी मोहिते यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय हरिश्चंद्रजी पंडित यांचा सन्मान करावा. या होऊ घातलेल्या स्पर्धेसाठी जे मैदान पाहायला मिळते या मैदानासाठी ज्यांचं फार मोठं त्याग राहिलं फार मोठी ज्यांची मेहनत राहिली आहे जे असे सन्माननीय हरिश्चंद्रजी पंडित साहेब उपस्थित आहेत त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या औचित्याने केला जात आहे. सर्वांना विनंती असेल जोरदार टाळ्या आपण हरिश्चंद्रजी पंडित साहेबांसाठी देऊया. धन्यवाद.
तदनंतर आपण जात आहोत पुढील सन्मानासाठी. सध्याच्या घडीला हरिश्चंद्रजी पंडित यांचा सन्मान होतोय. पुढील सन्मान असेल चैतन्यजी पाटील यांचा, या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. खरं तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी 75 लाखाहून अधिक निधी खऱ्या अर्थानं या परिसरामध्ये ज्यांनी मुख्यमंत्री मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ज्यांनी खऱ्या अर्थानं या पंचकृषीमध्ये पोहोचवले असे रायगड जिल्हा प्रमुख चैतन्य पाटील यांचा विशेष सन्मान केला जाते. तो सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन राजेशजी पाटील यांना विनंती करेन. राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. ज्या व्यक्तींची नावं घेतली त्यांनी पटापट यायचं आहे. राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जात आहे चैतन्य पाटील यांचा. डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन या माध्यमातून जे रायगड जिल्ह्याची एक समिती आणि त्या समितीचं मुख्य पद ज्यांच्याकडे होतं आणि त्या पदावरती ते असताना 75 लाखाहून अधिक निधी ज्यांनी मुख्यमंत्री अर्थसहाय्य योजनेतून तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवली, त्यांचा विशेष सन्मान इथे मात्र केला जात आहे. आणि पुढील सन्मान असेल रायगड भूषण सन्माननीय दत्तारामजी गोंधळी यांचा. तो सन्मान त्यांनी स्वीकारावा. मी विनंती करेन दत्तारामजी गोंधळी यांचा सन्मान करण्यासाठी परषोत्तम भगत यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण दत्ताराम गोंधळी यांचा सन्मान करावा. आज अनेक होऊ घातलेल्या अनेक नैसर्गिक आपत्तीमध्ये दत्ताराम गोंधळी या व्यक्तिमत्वाला आपण नेहमी सातत्याने तिथं पहिली मदत करत असताना ज्यांना आपण श्रमदान करताना पाहत असतो असे रायगड भूषण दत्तारामजी गोंधळी यांचा विशेष सन्मान केला जात आहे. अनेक आदिवासी बांधवांना खऱ्या अर्थानं ज्यांनी आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, त्यानंतर रेशन कार्ड असेल, ओळखपत्र काढण्यासाठी जे नेहमी मदत करत असतात असे दत्तारामजी गोंधळी यांचा विशेष सन्मान होतोय. धन्यवाद. तसेच श्रावणी फार्मचे ओनर शेखरजी मुंबईकर उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करत आहे राजेंद्र मोती यांना विनंती करेन ज्यांच्या शुभ हस्ते आपण शेखरजी मुंबईकर यांचा सन्मान करावा. श्रावणी फार्मचे ओनर सन्माननीय शेखरजी मुंबईकर अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये जे नेहमी पुरस्कृत करत असतात, संघांना पुरस्कृत करत असतात. समर्थ कडू सारख्या खेळाडूला खऱ्या अर्थानं ज्यांचं मार्गदर्शन नेहमी मोलाचं राहतं असे शेखरजी मुंबईकर यांचा विशेष सन्मान होताना आपण पाहता. नरेशजी कोळी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन राजेंद्र मोती यांच्या शुभ हस्ते नरेश कोळी यांचा सन्मान आपण करायचा आहे. अजितजी पाटील यांच्या वतीनं विश्वी संघासाठी विशेष बक्षीस आलंय. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे. अजितजी मोहिते यांना विनंती आपण मंचावरती यावं. अजितजी मोहिते. सन्माननीय नरेशजी कोळी यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या औचित्याने होत आहे. आपल्या माणसानं आपल्या माणसाच्या साक्षीने केलेला सन्मान हा जगातील सर्वश्रेष्ठ सन्मान असतो आणि तो सन्मान सध्याच्या घडीला नरेशजी स्वीकारत असताना. धन्यवाद. तसेच परशुरामजी पाटील यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन सुभाष पंडित यांना विनंती करेन आपण परशुराम पाटील यांचा सन्मान करावा. तर पुढील सन्मान करण्यासाठी अभय पाटील याला विनंती आहे सर आपण समोर यायचं आहे. दादरपाडा ग्राम सुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष तथा अनेक सामाजिक संस्थांवरती ज्यांचं काम आपण पाहतो असे परशुरामजी हिराजी पाटील यांचा विशेष सन्मान होत आहे. अनेक क्रीडा स्पर्धांमध्ये ज्यांचं योगदान असतं आणि या स्पर्धेसाठी सुद्धा ज्यांचं योगदान राहणार आहे असे परशुराम हिराजी पाटील यांचा सन्मान केला जात आहे. तसेच दादरपाडा प्रकल्पग्रस्त बचाव समितीचे अध्यक्ष सन्माननीय वसंतजी मोहिते इथे उपस्थित आहेत. मी सतीश केणी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण वसंतजी मोहिते यांचा सन्मान करावा. अनेक संघटनेवरती ज्यांचं सातत्याने कार्य राहिलंय, समाजामध्ये होऊ घातलेल्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ज्यांचं मोलाचा वाटा राहिला असे सन्माननीय वसंत माया मोहिते यांचा विशेष सन्मान केला जात आहे. ज्यांनी अनेक शिष्य घडवलेत आणि दादरपाडा गावामध्ये अनेक खऱ्या अर्थानं क्रांती होत असताना ज्यांचा सक्रिय सहभाग राहिला असे वसंत माया मोहिते यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या औचित्याने केला जात आहे. सन्मान्य किशोरजी गोंधळे यांचा सन्मान केला जाईल, तो त्यांनी स्वीकारावा. मी विनंती करेन निमिष मोहिते आपण यायचं आहे सन्मान करण्यासाठी. किशोरजी गोंधळे यांचा सन्मान केला जाईल. उपस्थित सर्व अतिथींची थोडीशी क्षमा मागतोय कारण स्पर्धा फार मोठी चालू आहे. एकीकडे मॅच चालू आहे, एकीकडे आपण सन्मान करतोय. थोडीशी सिक्वेन्स पाठीपुढे होऊ शकेल, कृपया आपण थोडंसं समजून घ्याल अशी अपेक्षा वर्तवीन. किशोरजी गोंधळे यांचा विशेष सन्मान इथे केला जात आहे आणि तो ते स्वीकारत असताना
चंद्रकांतजी पाटील उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा विशेष सन्मान या स्पर्धेच्या औचित्याने केला जाईल. मी विनंती करेन कल्पेश केणी आपण याचा आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. चला पटापट रेडी राहायचं आहे. कल्पेश केणी यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करत आहोत. सन्माननीय चंद्रकांतजी पाटील यांचा सन्मान होत आहे. तदनंतर पुढील सन्मान असेल सन्माननीय गणेशजी पाटील, दादरपाडा गावातील एक सद्ग्रस्त गणेशजी पाटील यांचा सन्मान. एका षटकाचा इथे खेळ समाप्त झालाय. वेशवी संघानं प्रथमतः फलंदाजी करत असताना धावपटा धावा जमा केल्यात 1 बाद 14. धन्यवाद. तदनंतर पुढील सन्मान असेल मी रवींद्र भोईर यांना विनंती करेन आपण गणेश पाटील यांचा सन्मान करावा. रवींद्रजी भोईर यांना आपण विनंती करूया आपण आपल्या शुभ हस्ते आपण गणेशजी पाटील यांचा सन्मान करावा. सन्माननीय गणेशजी पाटील यांचा विशेष सन्मान होत असताना सध्याच्या घडीला आपण ऑन स्क्रीन पाहताय. एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हा सन्मान होत आहे. पुष्पगुच्छ दिला जात आहे, वस्त्रालंकार आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन गणेशजी पाटील यांचा सन्मान. पुढील सन्मान असेल सन्माननीय सतीश म्हात्रे. सतीश उपस्थित आहेत. सतीश केणी यांचे बालमित्र आतिश म्हात्रे हे उपस्थित आहेत. आतिश पाटील उपस्थित आहेत, त्यांचा विशेष सन्मान केला जाईल. बालमित्र मी एकनाथ पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण आतिशजींचा सन्मान करावा. अगदी बालवयापासून शालेय जीवनापासून ज्यांनी सतीश केणी यांच्याशी एक वेगळं नातं जोडल्याने आज कित्येक वर्ष या मैत्रीच्या रेशमी ऋणानुबंधांना ज्यांनी जपलंय असे आतिश पाटील या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत. त्यांचा विशेष सन्मान इथे केला जात आहे. आतिश पाटील बेलपाडा. पुढील सन्मान असेल बालकृष्ण हिराजी पाटील. बालकृष्ण हिराजी पाटील यांचा विशेष सन्मान केला जाईल. बैलोंडाकार मजूर सहकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन सन्माननीय बालकृष्ण हिराजी पाटील यांचा विशेष सन्मान इथे केला जात आहे. वस्त्रालंकार श्रीकांतजी कणेकर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. पुढील सन्मान असेल राजेश पाटील उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन. राजेश पाटील यांचा सन्मान केला जाईल. एकनाथजींना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते राजेश पाटील यांचा सन्मान करावा. तसेच अजित मोहिते व शरद कासूकर यांना विनंती आपण मंचावरती यावं. अजित मोहिते व शरद कासूकर आपण मंचावरती यायचं आहे. तर पुढील सत्कार करण्यासाठी मी अजित मोहिते यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण बीडी पाटील यांचा सन्मान करावा. बीडी पाटील यांचा सन्मान करण्यासाठी अजित मोहिते यांना विनंती केली जाते. शरद कासूकर यांचं सुद्धा आगमन झालं. पुढील सन्मान असेल सचिनजी भोईर यांचा. तो करण्यासाठी मी विनंती अजित मोहिते यांना विनंती करेन आपण सचिन भोईर यांचा सन्मान करावा. सचिन लक्ष्मण भोईर यांचा विशेष सन्मान केला जात आहे. दादरपाडा गावातील अनेक सामाजिक संस्थांवरती ज्यांचं कार्य आपण पाहत असता असे सचिनजी भोईर यांचा सन्मान होतोय. त्यानंतर पुढील सन्मान असेल रमेशजी गोंधळी. रमेशजी गोंधळी यांचा विशेष सन्मान केला जात आहे. बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित असणारा एक कट्टर शिवसैनिक म्हणून ज्यांची वेगळी ओळख असे रमेशजी गोंधळी यांचा सन्मान या स्पर्धेच्या औचित्याने केला जात आहे. पुढील सन्मान असेल सन्माननीय नंदनजी भगत. आपल्या विचारांशी प्रामाणिक राहून एक प्रामाणिक जीवन जगणारे व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे नंदनजी भगत यांचा विशेष सन्मान केला जात आहे. पुढील सन्मान असेल दादरपाडा गावामध्ये कोणाच्या घरी दुःख झालं तरी त्या परिस्थितीमध्ये त्या दुःखासाठी लागणारे प्रत्येक वस्तू सामान विधिवत अगदी अर्ध्या रात्री सुद्धा जाऊन नेहमी उपलब्ध करून देतात असे परशुत्तमजी भगत उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन अजित मोहिते यांना विनंती करेन आपण परशुरामजी भगत यांचा सन्मान करावा. सन्माननीय पुरुषोत्तमजी भगत यांचा सन्मान केला जाते. पुढील सन्मान असेल तुषार पाटील.
तुषार उपस्थित आहे. तुषार पाटील यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. मी अजित मोहिते यांना विनंती करेन आपण सन्मान करावा व पुढील सन्मानासाठी मी शरद कासुकर यांना विनंती करेन. तुषार पाटील यांचा सन्मान करण्यासाठी अजित मोहिते यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जात आहे. पुढील सन्मान असेल मी शरद कासुकर यांना विनंती करेन आपण जयरामजी गोंधळी यांचा सन्मान करावा. जयरामजी गोंधळी दादरपाडा गावातील एक प्रामाणिक आणि निष्ठावंत व तसेच मेहनती व्यक्तिमत्व म्हणजे ज्यांच्याकडे ओळख आहे. प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये ज्यांचा मोठा वाटा असतो असे जयरामजी गोंधळी यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या औचित्याने केला जात आहे. पुढील सन्मान असेल निनाद पाटील यांचा सन्मान केला जात आहे. त्यांनी तो स्वीकारावा. निनाद विजय पाटील यांचा सन्मान केला जातो. सतीश केणी यांच्या शुभ हस्ते तो सन्मान केला जात आहे. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपटा धावा लागले गेल्या तेव्हा विश्वी संघ बॅटिंग करतोय. 3 बाद 19 धावा. पुढील सन्मान असेल रामकृष्णाजी मोहिते यांचा. तो सन्मान करण्यासाठी शरद कासुकर यांना विनंती आपण तो सन्मान करावा. शरद कासुकर यांना विनंती आपण रामकृष्णाजी मोहिते यांचा सन्मान करावा. दादरपाडा गावामध्ये प्रथमच होऊ घातलेल्या या रजनी क्रिकेटची दिवस रात्रकालीन स्पर्धेचा हा पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वामध्ये सध्याच्या घडला पण सन्माननीय अतिथींचा ग्रामस्थांचा सन्मान होताना पाहता. पुढील सन्मान असेल रवींद्र भोईर. मी शरद कासुकर यांना विनंती करेन आपण रवींद्र भोईर यांचा सन्मान करावा. स्वर्गीय निशांत 11 क्रिकेट क्लब दादरपाडा आयोजित सतीश केणी पुरस्कृत आपण निशांत चषक या स्पर्धेचं नियोजन पाहताय. पहिलंच पर्व आहे. तसेच पुढील दादरपाडा गावातील एक मिमिक्री आर्टिस्ट म्हणून ज्यांची ओळख आहे ज्ञानेश्वर पाटील उर्फ DK यांचा विशेष सन्मान केला जाईल. मी शरद कासुकर यांना विनंती करेन आपण ज्ञानेश्वर पाटील यांचा सन्मान करावा. 26 जानेवारी रोजी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये अनेक मिमिक्री निमित्त करत असतात. अनेक जोक्स त्यांच्याकडे असतात. अनेक लेखणी ज्यांच्याकडे असते. असे ज्ञानेश्वर एक उत्तम चित्रकार सुद्धा जे आहेत, उत्तम कलाकार सुद्धा जे आहेत असे ज्ञानेश्वर पाटील उर्फ DK काका यांचा सन्मान केला जात आहे. तसेच पुढील सन्मान असेल श्रीकांत कनेकर यांचा. शरद कासुकर यांना विनंती आपण श्रीकांत कनेकर यांचा सन्मान करावा. पुढील सन्मान आहे एकनाथ पाटील यांचा. तो सन्मान केला जाईल. एकनाथ पाटील यांचा सन्मान करण्यासाठी शरद कासुकर यांना आपण विनंती करूया आपल्या शुभ हस्ते आपण एकनाथ पाटील यांचा सन्मान करावा. सन्माननीय RD पाटील यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती आपण अतिथी मंचावरती स्थानापन्न व्हावं. एकनाथ पाटील यांचा सन्मान होताना आपण पाहताय. पुढील सन्मान असेल श्री अकॅडमीचे ओनर समाधानजी कणेकर. अनेक विद्यार्थी ज्यांनी घडवण्याचं काम केले असे समाधान कणेकर यांचा विशेष सन्मान केला जात आहे. समाधानजी कणेकर ज्यांनी श्री अकॅडमीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी खऱ्या अर्थानं सुदृढ घडवण्याचं काम ज्याने केले असे समाधानजी कणेकर यांचा विशेष सन्मान इथे केला जात आहे. पुढील सन्मान आहे निवृत्त शिक्षक सेवक सन्माननीय काशीनाथजी पाटील यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या औचित्याने केला जात आहे. तसेच पुढील सन्मान असेल थोडेसे उशिरा का होईना परंतु ते या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले ज्यांनी आपलं आयुष्य एकदम रॉयल जगलंय असे वटके साथ जगणारे RD काका यांचा विशेष सन्मान केला जात आहे. तो त्यांनी स्वीकारावा. तसेच गजाननजी कोळी यांना विनंती आपण मंचावरती यावं. दादरपाडा गावातील सद्ग्रस्त गजानन कोळी यांना विनंती आपण यावं. RD पाटील यांचा सन्मान या स्पर्धेच्या औचित्याने केला जात आहे.
गजाननजी कोळी यांचा सन्मान केला जात आहे, तो त्यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. तसेच नियोजन समितीच्या वतीने एक नम्र निवेदन आहे. दादरपाडा व वेशवी गावातील ग्रामस्थ अथवा प्रतिष्ठित व्यक्ती कोणी आला असतील त्यांना विनंती, आपण अतिथी मंचावरती स्थानापन्न व्हावं. तसेच शंकर भोईर यांचं सुद्धा आगमन झालं, त्यांना सुद्धा नियोजन समितीच्या वतीनं सूचना, आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं. तसेच तर आपण जातो मैदानामध्ये काय घडलं याचं थोडक्यात विवरण विपुलजी आपल्यापर्यंत पोहोचवतील. धाव संख्या किती झाली आहे? 23 धावा धावपडला लागल्या गेल्यात. 4-23 वेशवी संघ सध्या बॅटिंग करतोय, त्यांच्या विरुद्ध सुरुंगपाडा संघ सध्या क्षेत्ररक्षण करतोय. उलटू प्रसादजी भोईर. येस, आणि खऱ्या अर्थानं ही स्पर्धा म्हटली तर या महागाईच्या दुनियेमध्ये ऐश्वर्य संपन्न स्पर्धा ठेवणं हे सोपं काम नसतं, परंतु ही स्पर्धा ठेवत असताना एक छोटीशी रिक्वेस्ट होती निशांत इलेव्हन संघाची, आणि त्या रिक्वेस्टला पूर्ण करत असताना आज या मैदानावरती आणि या मंचावरती असं एक व्यक्तिमत्व उपस्थित आहे ज्यांनी या स्पर्धेसाठी तब्बल विजयजी पाटील साहेब यांच्या वतीनं 1 लाख रुपयाचा आर्थिक पाठबळ मिळालं आहे. जोरदार टाळ्या आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. सन्माननीय माजी सरपंच विजय रघुनाथ पाटील यांच्या वतीनं तब्बल 1 लाख रुपयाचा आर्थिक पाठबळ या निशांत इलेव्हन चषकासाठी मिळालं आहे, त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहोत. तसेच शंकरजी भोईर यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन, सुभाष पंडित यांना विनंती केली जाते, आपण शंकर भोईर यांचा सन्मान करावा. दादरपाडा गावातील एक सद्ग्रस्त सन्माननीय शंकरजी भोईर यांचा विशेष सन्मान केला जात आहे. तसेच या स्पर्धेसाठी कैलासवासी विजय नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ माजी सरपंच सन्माननीय विलासजी पाटील साहेब यांच्या वतीनं 30,000चा आर्थिक पाठबळ या स्पर्धेसाठी मिळालं आहे. आम्ही मंडळाच्या वतीनं विलास पाटील साहेबांचा मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. तसेच मी श्रीनिवास मोहिते यांना विनंती करेन, आपण राजेंद्र मोहिते यांचा सन्मान करावा. तसेच खऱ्या अर्थानं हे मैदान होऊ घातत असताना, हे मैदानाचं काम चालू असताना, या मैदानाला डेव्हलप करत असताना विजयजी पाटील साहेब यांच्या वतीनं ॲडिशनल 50,000चा आर्थिक पाठबळ वेगळं सुद्धा मिळालं, म्हणजे टोटल 1,50,000ची मदत विजय पाटील साहेब यांनी या स्पर्धेसाठी केलेली आहे. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहोत. राजेंद्रजी मोहिते यांचा सन्मान होताना आपण सध्या पाहतोय. धन्यवाद. आणि आपण आता मात्र जाऊया या स्पर्धेच्या औचित्यानं पहिल्या फेरीतील पहिला सामना जिथे रंगला गेलाय. सामना चालू आहे सुरुनपाडा विपक्ष वेशवी या दोन संघांमध्ये. मैदानाची वर्तमान स्थिती सांगायची झाली तर मित्रो 5 षटकांचा सामना आहे. प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय सुरुनपाडा संघाने घेतला आणि प्रथमच फलंदाजी करणाऱ्या वेशवी संघानं 3 षटकांच्या मोबदल्यामध्ये 4 गडी गमवत धावा पूर्ण केल्यात. 31 धावा. पुढील सामन्यासाठी विशेष सूचना आहे, सतीश स्मृती जांभूलपाडा हा संघ या स्पर्धेमध्ये आजच्या रचनेमध्ये खेळणार आहे. गावदेवी पेठ विपक्ष स्वप्नील स्पोर्ट्स कंठवली. पुढील सामना असेल कंठवली विपक्ष पेठ. टॉस करण्यासाठी यायचं आहे, टॉस करण्यासाठी त्वरित यायचं आहे. पहा स्पर्धा ही फार महत्त्वाची आहे आणि कोणत्या प्रकारचा वेळ वाया जाऊ दे आपल्या वतीनं जाणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे. शंकेश वेशवी ग्रुप ग्रामपंचायतीचा निष्ठावंत प्रामाणिक खऱ्या अर्थानं कर्मचारी शंकेश याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजूया. ज्याच्या चेहऱ्यावरती पाहिल्यानंतर एक निरागस भाव आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्याच्यावरती जेव्हा जबाबदारी टाकली जाते ना तेव्हा प्रामाणिक तो काम करत असतो, श्रमदान करत असतो. सर्वांचा लाडका शंकूसाठी एकदा जोरदार टाळ्या. सुभाषजी पंडित यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल, तो त्यांनी स्वीकारावा. मी विनंती करेन वैष्णव कासूकर सुभाषजी पंडित यांचा आपण सन्मान करायचा आहे. बऱ्याच वर्षाची ओळख आहे या अविनाश पाटीलची आणि ज्याच्या बॅटमधून षटकार आलाय. आणि इथे मात्र अजितजी पाटील साहेब यांच्या वतीनं 500 रुपयाचं बक्षीस या खेळाडूला मिळालं जाईल, कारण वेशवी संघाच्या प्रत्येक फलंदाजाला प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. सिया केबलचे सिया नेटवर्क केबलचे ओनर राजेंद्रजी मोती यांच्या वतीनं
या स्पर्धेसाठी 5,000चं आर्थिक पाठबळ मिळालं. आम्ही मनपूर्वक आपले आभार व्यक्त करतो. सन्माननीय राजेंद्रजी मोहिते यांच्या वतीनं इंटरनेट सेवा सुद्धा पुरस्कृत करण्यात आली, त्यांचा सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. अजितजी मोहिते यांच्या वतीनं विशेष सन्मान त्यांचा बाकी राहिला आहे, तो सुद्धा केला जाईल. अजित मोहिते यांचा सन्मान करा. श्रीनिवास मोहिते यांना विनंती करूया, पण त्यांचा सन्मान करा. तदनंतर शरद कासूकर यांचा सन्मान केला जाईल. अजित मोहिते दादरपाडा टेनिस क्रिकेटसाठी या व्यक्तिमत्वाचं नेहमीच योगदान राहिलं आहे. कित्येक ठिकाणी स्पर्धा खेळण्यासाठी दादरपाडा संघाला जेव्हा प्रवेश फी नसायची ना, तेव्हा अजित मोहिते हे नाव नेहमी पुढे यायचं आणि त्यांनी सातत्याने निशांत 11 क्रिकेट क्लब दादरपाडा हे नाव अबाधित ठेवण्यासाठी ज्यांची मेहनत राहिली आहे, त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या औचित्याने केला जात आहे आणि तो ते स्वीकारत असताना तसेच पुढील सन्मान आहे शरद कासूकर यांचा विशेष सन्मान केला जाईल. दादरपडामध्ये होऊ घातलेल्या स्पर्धेमध्ये नेहमी खारीचा आणि बारीचा वाटा उचलणारे शरदजी कासूकर यांचा सुद्धा विशेष सन्मान या स्पर्धेच्या औचित्याने केला जाईल. स्वप्नील बलकंडे यांचा सुद्धा आगमन झालाय. आपण शरद कासूकर यांच्या सन्मानाकडे जात आहोत. तर पुढील सन्मान असेल शरद कासूकर यांचा. शरद कासूकर यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या औचित्याने केला जात आहे. पुढील सन्मान असेल स्वप्नील बलकांडेंचा. तसेच या स्पर्धेसाठी अगदी पहिल्या सामन्यापासून फायनलच्या शेवटच्या सामन्यापर्यंत या स्पर्धेमध्ये जेवढे चेंडू लागतील तेवढे परशुराम हिराजी पाटील यांच्या वतीनं प्रोव्हाइड करण्यात आले, त्यांचे सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. म्हणजे किमान आताच्या घडीला आपण विचार केला तर निव्हियाचे बॉल्स आहेत किमान 8 ते 10 हजाराचा मला वाटतं आर्थिक पाठबळ परशुराम हिराजी पाटील साहेब यांच्या वतीनं लाभलंय, त्यांचा सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेसाठी लागणारे सर्व चेंडू परशुराम हिराजी पाटील यांच्या वतीनं देण्यात आले, त्यांचा मनपूर्वक आभार. स्वप्नील बलकांडे यांचा सन्मान केला जाईल. स्वप्नील बलकांडे यांचा सन्मान केला जाईल, तो त्यांनी स्वीकारावा. आपण विनंती करूया श्रीनिवास यांना आपण आपले शुभ हस्ते आपण तो सन्मान करावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या होती 4/47 वेशवी संघाची धावा संख्या. चला वेळ नका घेऊ, मैदानामध्ये ड्रिंक ट्रॉली घेऊन जायचा. 12वा खेळाडू पाणी घेऊन जायचा. किशोरजी गोंधळी यांच्या वतीने 1000चा आर्थिक पाठबळ मिळालंय, मनपूर्वक आभार. पाणी दे पटकन. संदीप गणेश पाटील यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 5000चा आर्थिक पाठबळ मिळालंय, मनपूर्वक आभार. संदीप गणेश पाटील यांच्या वतीनं 5000चा आर्थिक पाठबळ, मनपूर्वक आभार. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. पेठ आणि कंठवली टॉस करण्यासाठी लगेच आहे. पेठ आणि कंठवली हा शेवटचा कॉल आपल्यासाठी. जो संघ पहिला येईल आणि दुसरे सत्र चालू होण्या अगोदरचा टॉस झाला नाही, जो संघ पहिला येईल ना त्याला नाणेफेकी आम्ही देणार आहोत. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आजच्या रजनीतील प्रमुख अतिथींमध्ये उपस्थित असणारे वेशवी गावातील दानशूर व्यक्तींमध्ये ज्यांची नावं ठळक अक्षरात लिहिली जातात असे सन्माननीय सुनील शेठ तांबोळी साहेब व सरपंच सन्माननीय अजितजी पाटील साहेब यांच्या वतीनं तब्बल 50,000चा आर्थिक पाठबळ या स्पर्धेसाठी मिळालं आहे, मनपूर्वक आम्ही आपले आभार व्यक्त करत आहोत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. ती बॉटल उचलायची, 12वा प्लेअर बॉटल उचला. ती 4 षटकांनंतर 47 झाल्यात. वेशवी टीमच्या धावसंख्या वेशवी 11 वेशवी प्रथम नाणेफेक करून फलंदाजी करत असताना सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. दुसरीकडे पाहिलं तर सुरूरपाडा संघाने आतापर्यंत 4 षटक फेकलेत आणि या 4 षटकामध्ये धावा दिल्यात त्या 47. बालकृष्ण हिराजी पाटील यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 2000चा आर्थिक पाठबळ मिळालंय, मनपूर्वक आभार व्यक्त केले जात आहेत. सन्माननीय बालकृष्ण हिराजी पाटील साहेब यांच्या वतीने या स्पर्धेला 2000चा आर्थिक पाठबळ मिळालंय, मनपूर्वक आभार. चंद्रकांतजी पाटील यांच्या वतीनं या स्पर्धेला 1000चं डोनेशन मिळतंय, त्यांच्या वतीनं सुद्धा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहोत. तसेच या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी असणारा हा जो रेफ्रिजरेटर आहे तो मात्र पुरस्कृत केलाय नयन मोहिते यांच्या वतीनं देण्यात आलाय, त्यांचा सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय.
नयन मोहिते यांच्या वतीनं या स्पर्धेचा मालिकावीर असणारा जो शीत कपाट आपण पाहतोय अर्थात रेफ्रिजरेटर तो देण्यात आलाय. त्यांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेच्या उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी आकर्षक जी बक्षीस आहेत आता स्पोर्ट्स सायकल ती A1 जोडी सुमित पाटील आणि संदीप पाटील यांच्या वतीनं विंधणे यांच्या वतीनं देण्यात आलं. सुमित पाटील आणि संदीप पाटील विंधणे यांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी असणारी स्पोर्ट्स सायकल देण्यात आली आहे. संदेश कोळी यांच्या वतीनं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून असणारी स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत करण्यात आली आहे. त्यांचा सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सन्माननीय अविनाशजी भगत साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 2000चा आर्थिक पाठबळ मिळालाय. मनपूर्वक आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतोय. अविनाशजी भगत साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 2000चा आर्थिक पाठबळ मिळालाय. मनपूर्वक आभार. तसेच या स्पर्धेसाठी राजेश पाटील यांच्या वतीनं 10,000चा आर्थिक पाठबळ मिळालाय. मनपूर्वक आम्ही आपले आभार व्यक्त करत आहोत. अविनाशजी भगत यांच्या वतीनं 2000चा आर्थिक पाठबळ. मनपूर्वक आभार. सन्माननीय रामनाथजी पाटील यांच्या वतीनं या स्पर्धेला 1000चा आर्थिक पाठबळ मिळालाय. मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस लास्ट कॉल असेल आपल्यासाठी. तसेच या स्पर्धेसाठी पाहुणे उपस्थित असतील त्यांना विनंती आपण मंचावरती यावं. चौकार गेलाय डीप पॉइंट मध्ये आणि या धावा होत आहेत 55 धावा. 55 रन्स. लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 बाद 55 धावा. दत्तारामजी गोंधळी यांच्या वतीनं या स्पर्धेला 1000चा आर्थिक पाठबळ मिळालाय. त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं सर्वात जास्त जो षटकार मारणारा खेळाडू असेल अर्थात सिक्सर किंग त्यासाठी एक ब्रँडेड बॅट दिली जाईल आणि ती बॅट पुरस्कृत करण्यात आली आहे. रवींद्र हरिश्चंद्र भुईर यांच्या वतीनं ती बॅट दिली जाणार आहे. पूर्ण स्पर्धेमध्ये सर्वात जास्त षटकार मारणारा खेळाडू जो असेल त्या खेळाडूला मग तो खेळाडू कोणत्याही संघाचा असू दे त्या संघाला बक्षीस जरी मिळणार बक्षिसात पात्र ठरणारा संघ जरी तो नसला परंतु त्या खेळाडूचे बक्षीस सर्वात जास्त षटकार असले तर त्या खेळाडूला ते बक्षीस दिलं जाणार आहे. यावेळचा चेंडू हाफ ट्रॅकर आहे. बॅट्समनच्या रडार मध्ये येतोय. चेंडू सरळ फेकून दिला डीप मिड विकेटच्या वरतून. वेश्वीकरणास सांगणारा की अजूनही या सामन्यामध्ये आपल्या संघाचं आव्हान कायम आहे. लगावलाय षटकार. विनीत पाटीलच्या बॅटमधून आज षटकार आला. 7 मध्ये ज्यानं 20 केल्यात आतापर्यंत. अविनाश पाटील जो 10 मध्ये 23 वरती खेळतो. कित्येक वर्ष अविनाश पाटील या खेळाडूला पण वेश्वी संघासाठी ग्रामीण फॉर्मॅट खेळताना पाहिला जो अजूनही मैदानामध्ये आहे. पण सध्याच्या घडीला विनीत स्ट्रायकर बॅट्समॅन आहे. संघाची धावसंख्या 61 धावा. व्हेरिएशन थोडंसं पाहायला मिळालं. बॅट्समन यावेळेस मात्र शॉट सिलेक्शन थोडासा चुकीचा केला असं म्हणावं लागेल. लॉंग ऑफ मध्ये उडालेला झेल टिपलाय. खेळाडू क्रमांक 5 पाचवा खेळाडू वेश्वी संघाचा होतोय झेलबाद. खेळ संपला. या 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना वेश्वी संघाची धावसंख्या होती 5 बाद 61 धावा. करायच्या आहेत 62 धावा. महत्वाची सूचना आहे पुढील सामन्यासाठी. गावदेवी पेठ विपक्ष कंठवली. टॉस करण्यासाठी कंठवली टीम उपस्थित आहे. तर पेठ संघासाठी विशेष सूचना आपण लगेच यायचं आहे. कंठवली संघाचा संघनायक उपस्थित आहे. पेठ संघासाठी फार महत्वाची सूचना असेल. दुसरं सत्र चालू होण्याअगोदर जर टॉस झाला नाही तर उपस्थित असणाऱ्या संघाला नाणेफेकीचा कौल विजयी घोषित केला जाईल. रामकृष्ण मोहिते यांच्या वतीनं 1000 रुपयाचं या आर्थिक पाठबळ. रमेशजी गोंधळी व वसंतजी मोहिते यांच्या वतीनं तब्बल 2500चा आर्थिक पाठबळ मिळालाय. तसेच एकनाथ पाटील यांच्या वतीनं 1000चा आर्थिक पाठबळ या स्पर्धेसाठी मिळत आहे. मनपूर्वक आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. चला दुसऱ्या सत्राला आपण लगेच सुरुवात करतोय.
पूर्ण मॅच झाल्याशिवाय पंचांनी बाहेर यायचं नाही. आपण टाइम अलर्ट ठेवला, त्यामुळे आपल्याला वेळ फार महत्त्वाचा आहे. विशेष सूचना असेल, शरदजी कासूकर यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य 1000चा आर्थिक पाठबळ मिळालंय. स्पेशली थँक्स, सर्वांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. 2 षटकार लगावल्याबद्दल खेळाडूला जे बक्षीस आलंय, अजितजी पाटील साहेब, सरपंच साहेब यांच्या वतीनं 3 षटकार टोटल लागलेत. समर्थन 1 षटकार मारलाय, अविनाशचा 1 षटकार आहे आणि विनीतचा 1. यस, थँक्यू. मनपूर्वक आम्ही सन्माननीय अतिथींचा आभार व्यक्त करतो की आपण खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी फार मोठे योगदान दिलं, त्याबद्दल आपलं सर्वांचा मनपूर्वक मी आभार व्यक्त करतोय. प्रकाशजी गजानन मुंबईकर यांच्या वतीनं तब्बल 1000चा आर्थिक पाठबळ या स्पर्धेसाठी मिळालाय. मनपूर्वक आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. सचिनजी भोईर यांच्या वतीनं 1000चा आर्थिक पाठबळ या स्पर्धेसाठी मिळालाय. मनपूर्वक सचिन भोईर यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. बाळकृष्णजी पाटील यांच्या वतीनं 500 रुपयाचा आर्थिक पाठबळ मिळालाय. मनपूर्वक आम्ही आपले आभार व्यक्त करत आहोत. चला, नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. विशेष सूचना आहे, कंठवली संघाचा संघनायक उपस्थित आहे. पेठ संघाला फार महत्त्वाची सूचना आहे, आपण उपस्थित राहावं. या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे सर्व दादरपाडा गावातील ग्रामस्थ तसेच प्रतिष्ठित नागरिक या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन. हरिश्चंद्रजी पंडित साहेब नक्कीच आमच्याशी नंतर ते पुन्हा जोडले जातील. ज्यांनी ज्यांनी खऱ्या अर्थानं हे मैदान बनवण्यासाठी खऱ्या अर्थानं सहकार्य केलंय आणि त्या सर्वांचं सतीश केणी आणि सतीश केणीच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त केले जातात. कारण आपण दिलेल्या उजव्या कौलामुळे आम्ही ही स्पर्धा आयोजित करू शकलो. निशांत 11 संघाच्या वतीने सुद्धा आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. कारण जर आपण सहकार्य केलं नसतं तर हे मैदान आम्ही करू शकलो नसतो. त्यामुळे आपलं सहकार्य फार आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे रामनाथजी पंडित, हरिश्चंद्रजी पंडित, पंकजजी पंडित, सतीश केणी या सर्वांचा मी, विलासजी पाटील साहेब आणि इतर सर्वांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. निशांत 11 संघाच्या वतीनं आपला मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. कारण आपण हे आम्हाला हक्काचं मैदान खऱ्या अर्थानं इथे मिळवून दिलं, तयार करून दिलं आणि आपण फार मोठे योगदान दिलं, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. चला, आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. विशेष सूचना आहे. चला, वेशवी टीम विशेष सूचना आहे, घाई करा. समर्थ कडवण टीम सुनीलजी पंडित यांच्या वतीनं खऱ्या अर्थानं ही थेट प्रक्षेपण जो चालू आहे, अर्थात लाईव्ह, ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलं त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तसेच उशिरा का होईना प्रमोदजी पंडित यांचं आगमन होताना दिसत आहे, त्यांचं आपण करूया मोस्ट वेलकम. रुपेश पंडित आणि सुनील पंडित यांच्या वतीनं लाईव्ह पुरस्कृत करण्यात आले, त्यांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. चला, मॅचला लगेच सुरुवात करूया. आपण दुसऱ्या सत्राला सुरुवात केली तर 61 झाल्यात, 62 करायचे. 5 षटकांचा सामना, 61 झाल्यात, 62 करायचे आहेत. उपस्थित सर्व क्रीडारसिकांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. पेठ संघाचा संघाने उपस्थित आहे. टॉस केला जाईल लगेच. चला, आपण लगेच टॉस करू. प्रमोद पंडित यांचं आगमन झालंय, आता ते मात्र शेवटपर्यंत आपल्या सोबत थांबणार आहेत. त्यांचं स्वागत करूया आपण. वेलकम. चला, रोहित गायकवाड यांना विनंती, आपण प्रमोद पंडित यांचं स्वागत करावं. रात्रीचे 7:56 झालेत आणि आपण या स्पर्धेचा दुसरा रामनाथजी पंडित यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 1000चा आर्थिक पाठबळ मिळालाय. रामनाथजी पंडित यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. तसेच सन्माननीय प्रमोद पंडित यांच्या वतीनं सुद्धा 1000चा आर्थिक पाठबळ मिळते. जोरदार टाळ्या. चला, टॉस केला जाईल. सतीश केणी यांना विनंती, आपण टॉस करा. पुढील मॅचचा टॉस केला जाईल आणि प्रमोद पंडित यांचं स्वागत सुद्धा आपण करतो. चला, मॅचला सुरुवात होतीये. जसा दुसऱ्या सत्रात मॅच चालू होईल तसा आपण आवाज ऐकणार आहोत. या स्पर्धेचे ऑफिशियली अँकर, समालोचक, सूत्रसंचालक आणि या स्पर्धेला फार मोठे योगदान ज्यांचं राहिले असे विपुल पाटील गावठाण. प्रमोद पंडित यांच्या वतीनं सुद्धा या स्पर्धेसाठी 1000चं आर्थिक पाठबळ मिळालंय, त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत.
चला गावदेवी पीठ संघानं टॉस जिंकला. प्रमोद पंडित यांचा पण स्वागत करूया. चला सुभाष पंडित यांच्या शुभ हस्ते, प्रमोद पंडित यांचा, कुणाल कासुकर यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅच लगेचच चालू आम्ही करणार आहोत. जशी ही मॅच संपेल तसं लगेच मैदानामध्ये एंटर व्हायचं. जाऊया मैदानाच्या दिशेने. 62 करायच्यात. आवाज ऐकूया विपुल पाटील यांचा. जी भोईर येणारी चेंडू असतील 29 आणि 58 धावांची गरज आहे. आयशा 11 प्रतीक 11 सुरुंगपाडा संघ सध्या सेकंड इनिंग साठी दाखल झाला. सलामीला आपल्याला बॅटिंग करत असताना आपण आशिष मतीला पाहू शकता. नॉस्टॉक एंडला अतिश मती दाखल झाला. गोलंदाजी करत असताना मित पाटील. यावेळचा बॉल मिड ऑफ रिजन मध्ये खेळायचा होता. अगदी सर्कलच्या आतमध्ये झेल घेतलाय आणि एक मोठा हादरा लागलाय तो म्हणजे आयशा 11 प्रतीक 11 सुरुंगपाडा संघाला आणि खेळाडू होईल ऑन द डिपार्ट्स. आर्थिक पाठबळ मिळालाय. मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तसेच खऱ्या अर्थानं हरिश्चंद्र पंडित, पंकज पंडित आणि रामनाथ पंडित यांचा सुद्धा फार मोठा मोलाचा वाटा राहिलाय. कारण आज रामनाथ पंडित यांनी तर आपली अशी जमीन या स्पर्धेसाठी दिली आहे जी जमीन कोणत्याही प्रकल्पामध्ये ॲक्वायर झालेली नाही आणि त्यांनी त्या पद्धतीचा कोणत्या प्रकारचा मोबदला सुद्धा कोणाकडून घेतलेला नाही. अशी जमीन रामनाथजी पंडित साहेब यांनी या मैदानासाठी दिले. त्यांचं स्पेशल थँक्स मी निशांत 11 संघाच्या वतीने करत आहे. चौकार आल्यानंतर महत्वाची विकेट गोलंदाज मित पाटील यांना मिळवलाय. डावखुरी हाताचा अलंकार तांडेला हा देखील खेळाडू मैदानात दाखल झाला. आणखीन एक बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. या क्रीडांगणामध्ये पहिल्यांदाच आपण लेट निशांत 11 दादरपाडा आयोजित निशांत चषक 2025 या स्पर्धेची जनक आणि पुरस्कर्ते सतीश शेटकेणी यांच्या माध्यमातून जे स्वप्न पाहिलं होतं दादरपाडा गावानं आणि ही स्पर्धा अगदी यशस्वीरित्या पार पडत असताना आपण पाहू शकताय. मला ब्लॅक स्क्रीनच्या समोर असणारे प्रेक्षक बाजूला व्हायचे. स्क्रीन समोरील प्रेक्षक, स्टेटचे प्रेक्षक बाजूला व्हा. बॅटची कडा पाठीमागं अविनाश पाटील यष्टीरक्षक त्यानं झेल टिपलाय. आणखीन एक हादरा लागला. आयशा 11 प्रतीक 11 सुरुंगपाडा या संघाला. पाटील सर, मागील 3 चेंडूवर 2 महत्वाची हादरे लागलेत. मागील 2 हप्त्यामध्ये जर विचार केला तर मोठीच्या रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आणि कालच वाडोली रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन झालेला खरं तर सुरुंगपाडा संघ आणि आयशा 11 या नावानं खरं तर संघ कळतोय. अजितजी कुमटे यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि या मात्र संघाच्या विरोधात आज या संघाच्या विपरीत थोडं घडताना पाहायला मिळतोय. विश्वी संघानं हेच सांगितलं की इलाका हमारा है धमाका भी हमारा रहेगा. पहिल्या चेंडूवर जरूर चौकाराला आहे पण मागील 2-3 चेंडूवर महत्वाचे 2 हादरे लागले ते म्हणजे सुरुंगपाडा संघाला. अगदी पाहायला गेलं तर गोलंदाजाला काहीतरी कानमंत्र देत असताना समर्थ कडू यांना आपण पाहू शकता. कित्येक वर्षाचा दांडगा अनुभव आहे आणि वेशवी गावाला पडलेलं अक्षरशः गोड स्वप्न म्हणून समर्थ कडू यांच्याकडे पाहिलं जातं. नक्कीच नक्कीच. आणि विशेष सूचना अजून एक आली आहे. कोणाच्याही शुभेच्छा ऑन कॉल जास्त घेतल्या जाणार, स्वीकारल्या जाणार नाहीत. प्लीज कोऑपरेट करा. विपुल, पहिल्या षटकामध्ये बोलबाला राहिला तो म्हणजे गोलंदाजाचा वर्चस्व त्याने निर्माण केलं. पहिल्या षटकामध्ये सुरुंगपाडा सारख्या मातबर संघाला अक्षरशः त्यांचे धाबे दाणांना सोडलेत
नवीन खेळाडू मैदानात दाखल झालाय सचिन तांडेल यांना आपण पाहू शकता. पहिल्या चेंडूवर मोठा फटका कन्वर्ट करण्याचा आणखीन एक प्रयत्न झालाय. पाठीमागच्या दिशेला अविनाश पाटीलला आणखीन एक झेल टिपलाय. बॅक टू बॅक लागलाय. हा तिसरा आदरा सुरुंगपाडा संघाला. या स्पर्धेतून निरोप घेताना दिसत आहेत, ज्यांचं फार मोठं योगदान या स्पर्धेसाठी राहिलं आहे. आज या स्पर्धेसाठी मैदान बनवत असताना ज्यांनी आपली स्वतःची जमीन खऱ्या अर्थानं कमी पडत होती मैदानासाठी, एकाकडून त्यांनी जमीन डेव्हलप करत असताना ज्यांनी स्वतःची जमीन विनामूल्य या मैदानासाठी दिली असे रामनाथजी पंडित, मोठ्या दिलाचा मोठ्या मनाचा माणूस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे रामनाथजी पंडित साहेब या स्पर्धेतून रजा घेताना दिसत आहेत. धन्यवाद. धन्यवाद प्रसादजी भोईर. पहिल्या षटकामध्ये मित पाटील यानं खरं तर कमालीची गोलंदाजी केल्या आणि पहिल्या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये 3 हादरे लागली. ती म्हणजे आयशा 11 प्रतीक 11 सुरुंगपाडा या संघाला. महत्वाचा खेळाडू आशिष मते बाद झाला, त्यानंतर अलंकार तांडे बाद झाला आणि कित्येक वर्षात दांडगा अनुभव असलेला सचिन तांडे देखील बाद झाला. 5व्या क्रमांकावर सनी मात्रे दाखल होतोय. या षटकातील शेवटचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर लुक समोरच्या दिशेने फटका खेळलाय. अक्षरशः चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू आडवला देखील गेला. या चेंडूवर मिळाली जाईल ही एकेरी धाव आणि एकेरी धाबीनी पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त होतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपट्टा धावा लागले गेले. त्या 62 धावांचा पाठलाग करत असताना 3 बाद 5 धावा. बासष्ट धावांचा पाठलाग करत असताना धावपट्टा धावा लागले गेले. त्या 3 बाद 5 धावा पाहायला मिळतात. ज्या संघानं मागील 2 हप्त्यामध्ये मोठीजी रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मध्ये देखील चॅम्पियन राहिला संघ आणि कालच वारदोळी रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये देखील चॅम्पियन राहिला सुरुंगपाडा संघ आणि त्या संघासमोर 20 संघ खेळताना पाहायला मिळतो. आणि आज पहिल्या षटकामध्ये गोलंदाजांना आपल्या नावाची दहशत निर्माण केल्या. येणारे अजूनही जर विचार केला तर 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजे 57 धावांची. येणारी 24 चेंडू 57 धावांची गरज. मैदानात दाखल झाला आहे समर्थ कडू, या नावाची एक वेगळी ओळख आहे. वेशवी खरं तर क्रिकेटला रिप्रेझेंट करत असताना महाराष्ट्र कानाकोपऱ्यामध्ये आणि महाराष्ट्रा बाहेर आणि भारत देशाच्या बाहेर जाऊन खरं तर ज्या नावाची एक वेगळी चर्चा नेहमीच केली जाते, असं नाव आहे समर्थ कडू आणि मैदानाच्या आत तो देखील दाखल झाला आहे. बरेच वर्ष बऱ्याच खरं तर खेळाडूंचा आम्ही आयडियल म्हणून त्या खेळाकडे पाहिला जातं, असं समर्थ कडू मैदानात गोलंदाजीसाठी दाखल होतोय. समोर ऑन द स्ट्राईक आपल्याला सनी म्हात्रे पाहायला मिळतोय, एक अपकमिंग स्टार सुरुंगपाडा संघाचा. पहिल्या षटकामध्ये थोडंसं संघ ढासळला, पण आता सावरायला लागेल. थोडीशी वेगळी स्ट्रॅटेजी निर्माण करावी लागेल. येणारे 24 चेंडू आणि 57 धावांची गरज. यावेळचा हा पहिलाच बॉल अगदी पडल्यानंतर थोडासा इनस्विंग करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. थोडासा लेग कटर बॉल पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर कट करण्या मग मास्टर माइंड असलेला समर्थकडून आपल्याला पाहायला मिळतं. राम पटेल यांच्या वतीने बक्षीस आलाय. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. मात्र यावेळचा हा चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये आणखीन एक झेल दिला जातोय. चौथा आदरा लागलाय तो म्हणजे सुरुंगपाडा संघाला आणि बॅक टू पॅलून परतावं लागेल सनी म्हात्रे या खेळाडूला. जो लक्की विजेता असेल त्याला ती बक्षीस सायकल दिली जाणार आहे. म्हणजे प्रत्येक झेल मैदानाच्या बाहेर प्रत्येक झेल विपुल किती महत्वाची आहे हे मात्र सांगू द्या. आणि ही पुरस्कृत केले रितेश पाटील आणि परम पाटील वेशवी यांच्या वतीनं, त्यांचा आभार मानूया आपण विपुल. धन्यवाद. आगळं वेगळं बक्षीस पाहायला मिळतंय प्रेक्षकांसाठी सुद्धा. क्रिकेटच्या माध्यमातून आता अलीकडच्या कालावधीमध्ये स्पर्धेमध्ये बक्षीस पाहायला मिळतंय आणि त्यामध्ये आणखीन एक नाव येत आहे. आपण विशेष कौतुक करूयात परम पाटील यांचं. त्यांना सुद्धा आपण विनंती करूयात की आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हा. नेक्स्ट बॉल समर्थ कडू याचा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न
आणखीन एक अंगण आलाय तो म्हणजे सुरुंगपाडा संघाला आणि इथून मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते मैदानात. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून जे सुरुंगपाडा संघाला बॅक टू पॅव्हलियन बॅक टू बॅक दुसरा आदरा लागलाय तो म्हणजे वैभव तांडेल याच्या स्वरूपात. ज्या खरं तर एका हप्त्यामध्ये 2 रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन राहिलेला सुरुंगपाडा संघ आणि त्या संघासमोर आज वेशवी आणि वेशवी संघाची जी कामगिरी पाहायला मिळाली आणि जे संगीत आपण ऐकलात तर ते वेशवी संघासाठी एकच म्हणायला लागेल की हाती घोडे तोप तलवार पोस्ट तेरी सारी है पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी तुझ पे बारी है. आणि खरं तर वेशवी गावचा खरं तर समर्थक कडू सध्या बारी पडलाय तो म्हणजे सुरुंगपाडा संघासमोर. थोडीशी दयनीय अवस्था पाहायला मिळते 5-5 अशी अवस्था पाहायला मिळते. येणारे 21 चेंडू आणि अजूनही 57 धावांची गरज आहे. आकाश पाटील मैदानात दाखल झालाय. राम पटेल यांच्या वतीनं बक्षीस झालाय. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. मान्यश्री अजय कुमटे यांना आपण विनंती करूयात की आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हा. आयशा या नावानं खरं तर अनेक संघ खेळत असतात आणि या संघाचे यशस्वी पुरस्कर्ते अजय कुमटे यांना आपण विनंती करतोय. यावेळचा बॉल आलाय आणि त्याच वेगानं वाईडिश लॉंग रेंज मध्ये खेळण्याचा हा देखील प्रयत्न. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवलाय की काय हे तपासलं जाईल आणि हे चेक केलं जाईल. अगदी चांगलासा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केला होता. तन्मय पाटील तिथे होते वाईडिश लॉंगन रिजन मध्ये ज्यांनी चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय. आणखीन एक खात्रा लागलाय तो म्हणजे सुरुंगपाडा संघाला आणि या स्पर्धेतील समर्थ कडू याच्या नावावर पहिल्यांदा विकेट अटॅक लागते. एकदा जोरदार टाळ्या वाजवा समर्थ कडूसाठी. किती मोठं नाव आहे. रायगडचा क्रिस गेल म्हणून का ओळखलं जात आहे. वयाची 40 ओलांडल्यानंतर 4 बाईक पटकावणारा खरं तर खेळाडू म्हणून विश्वजित ठाकूर असेल अभिजित ठाकूर वैभव पाटील अशा अनेक खेळाडूंना त्यांनी घडवलंय आणि बरेचसा खरं तर महाराष्ट्रातील नामांकित स्पर्धेमध्ये त्याला आपण आयडॉल म्हणून पाहत असतो आयकॉन म्हणून पाहत असतो आणि असा एक आदर्श खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. समर्थ कडू यांना खरं तर या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक ज्याच्या नावावर पाहायला मिळते आणि कित्येक वर्ष क्रिकेटमध्ये ज्यांनी खरं तर उन्हाळे पावसाळे पाहिलेत आणि त्याच खरं तर अनुभवाच्या जोरावर आज चांगली गोलंदाजी आज घरच्या मैदानामध्ये केली आहे आणि सुरुंगपाडासारख्या मातबर संघाला आज मात्र नमवलंय. हॅलो आणि या स्पर्धेसाठी स्वप्नील बलकांडे यांच्या वतीने सुद्धा तब्बल 1000चा आर्थिक पाठबळ मिळालाय. स्वप्नील बलकांडे यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 1000चा आर्थिक पाठबळ मिळालाय. मनपूर्वक आम्ही आपले आभार व्यक्त करत आहोत. इथून लढावं लागेल संघर्ष करायला लागेल सुरुंगपाडा संघाला. समर्थ कडू याची खरं तर आज जादुई गोलंदाजी पाहिलेत. फिरकीच्या जादुई गोलंदाजीनं अक्षरशः जखडून ठेवलाय आणि थांबवले म्हणजे सुरुंगपाडा संघाला. अजून एक यावेळचा बॉल पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा हा प्रयत्न. बरेच पुढे क्षेत्ररक्षक आले होते. डीपमध्ये चेंडू निघून चालला. अगदी स्वीपर कव्हर मधून डीपमध्ये चेंडू अडवण्याचा हा देखील प्रयत्न केला. इथून सिंगलला डबल मध्ये रोटेट केलं जाते आणि या 2 धावेनिशी धावपटला धावा लागले गेले त्या 6 बाद 7 धावा पाहायला मिळतात. पूर्णपणे दैनंदिन अवस्था करून ठेवल्या. इथून खरं तर संघर्ष करावा लागेल. अशा अनेक सारी सामने जे सुरुंगपाडा संघाने जिंकलेत फार कमी कालावधीमध्ये या संघाचा बोलबाला राहिला आणि बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या संघाची वर्णी लागली जाते आणि आज मात्र थोडीशी या स्पर्धेमध्ये 20 संघाच्या गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये मीत पाटील याचा जलवा पाहिला आणि त्यानंतर समर्थ कडू याची गोलंदाजी. यावेळचा शेवटचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून डी बॅक. यावेळी हा चेंडू डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळून काढला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल धावीतून मिळाला जाईल आणि धाव घेतली नाहीये. पुन्हा एकदा पाठवल्या त्यामुळं या चेंडूवर कुठल्या प्रकारची धाव नाहीये. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपट्टा धावा लागले गेले ते 6 बाद 7. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही
ऐशा प्रतीक 11 सुरुंगपाडा या संघाला 55 धाबांची गरज. येणारे 18 बॉल आणि 55 धाबांची गरज. येणारे 18 चेंडू आणि 55 धाबांची गरज. ऋषी कडू मैदानात गोलंदाजीसाठी दाखल झाला. येणारे 18 बॉल आणि 55 धाबांची गरज. ती मैदानाचा विचार केला तर फार अल्प कालावधीमध्ये मैदानाची चांगली अशी उभारणी केली. सुसज्ज मैदान दादरपाडा गाभानं संपूर्ण मदत केली. यावेळचा रिवर्स खेळण्याचा प्रयत्न अतिशचा, पण यावेळी आणखीन एक हादरा लागलाय सुरुंगपाडा संघाला आणि इथून मात्र 8व्या क्रमांकाचा खेळाडू झालाय मैदानाच्या बाहेर. स्वागत आहे निशांत चषकामध्ये. पहिलीच मॅच आणि पहिल्या मॅच मध्ये आज गोलंदाजांना खरं तर पोषक असं ही विकेट मांडावी लागेल. कारण ज्या पद्धतीने सुरुंगपाडा संघाची गोलंदाजी होती, अविनाश पाटीलचा खेळ आपण पाहिलात, पण त्यानंतर सुरुंगपाडा संघाच्या विरोधात ही गोलंदाजी राहिल्या. आणि जर विश्वी संघात आपण विचार केला तर बरेचसे डावखऱ्या त्याची गोलंदाज डावखऱ्याची फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्यांचा जलवा आज घरच्या मैदानामध्ये पाहायला मिळाला. 7 बाद 7 अशी अवस्था पाहायला मिळते ती म्हणजे सुरुंगपाडा संघाची. आलेल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वराज पाटीलचा तडाखा, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवला देखील गेला. इथून या चेंडूवर मिळाली जाईल अवघी सिंगल रन्स. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत नाहीयेत आणि यावेळी मात्र चांगल्या रीतीने चेंडू अडवला गेला. मान्यश्री परशुराम कासुकर यांना आपण विनंती करूयात की आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हा. मान्यश्री परशुराम कासुकर यांना विनंती केली जाते आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेकरता 2000चा आर्थिक पाठबळ आलाय, त्यांचा सुद्धा आपण आभार व्यक्त करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. विश्वी संघाच्या प्रत्येक क्षेत्ररक्षकाने 100% एफर्ट दिलाय. आज लढलाच नाहीये. खरं तर सुरुंगपाडा संघाच्या नावासाठी ओळखलं जातं, जे नाव चर्चेमध्ये असतं आणि आज मात्र थोडंसं खरं तर विपरीत घडतंय. पुढे जाऊन खेळण्याचा हा देखील प्रयत्न यष्टिरक्षक अविनाश पाटील यांची चांगली कामगिरी पाहायला मिळाली. नामांकित पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर विशेष योगदान राहिले ते म्हणजे पंचांचं देखील अगदी वेळेवर ते सुद्धा उपस्थित राहिलेत. मागील काही चेंडू आपल्याला निर्धाव देखील पाहायला मिळालेत. पुढे जाऊन खेळण्याचा हा देखील प्रयत्न समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहेत तैनात. आणखीन एक झेल घेतला जातोय. 8व्या क्रमांकाचा खेळाडू चाललाय मैदानाच्या बाहेर. विनायक कोळी, बळीराम गोंधळी आणि सुनील भगत आणि राहुल पाटील यांना आपण विनंती करतोय आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हा. आज लढलाच नाहीये. छावा चित्रपटामध्ये सांगितलं की हार गए बिन लढे उनपे धिक्कार. जो खरं तर लढलाच नाही आणि हारला आणि त्याच्यावर धिक्कार आहे आणि हेच खरं तर आज पाहायला मिळतं. आज लढलाच नाही सुरुंगपाडा संघ, पूर्णपणे बिकट परिस्थिती पाहायला मिळते. 8 बाद 8 जिथं 62 पाठला करायचा. येणारे 14 चेंडू आणि अजूनही 54 धाबांची गरज आहे. महेंद्र पाटील चिरली यांना आपण विनंती करतोय आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. पहिल्याच वर्षामध्ये पहिलेच परवाडी यशस्वी आयोजन पाहायला मिळते. संपूर्ण संकल्पना निशांत 11 दादरपाडा या कमिटीचा आपण विशेष आभार व्यक्त करूयात, विशेष कौतुक त्यांचं देखील करूयात. यावेळचा बॉल पडल्यानंतर थोडासा इनस्विंग करण्याचा हा देखील प्रयत्न राहिला. बरीचशी फिरकीची गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. या षटकातील शेवटचा आणखीन एक चेंडू बाकी आहे. धावपटला धावा लागले गेले ते 8 बाद 8. यावेळचा हा चेंडू शेवटचा अगदी खोलामध्ये टाकला होता. हा देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळाला.
इथून मात्र 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावपटा धावा लागले गेले त्या 8 बादात येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 54 धावांची गरज. आपण एक विशेष सूचना कळवतोय, ते म्हणजे गावदेवी पेठ या संघाला जशी मॅच संपेल तसा आपला निर्णय घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हा. कोणी प्रॅक्टिस करण्यासाठी मैदानात यायचं नाही, ही विशेष सूचना असेल विपुल. कोणत्याही संघाला इथे प्रॅक्टिससाठी वेळ दिला जाणार नाही. तुम्ही लगेच मैदानामध्ये एकीकडून उतरायचं आहे आणि नेक्स्ट मॅच लगेच कंटिन्यू करायची आहे. प्रेक्षक सुद्धा हळूहळू मैदानाच्या बाहेर जमा झालेत. प्रेक्षकांसाठी सुद्धा खरं तर या स्पर्धेमध्ये बक्षीस या आहे. स्पर्धेसाठी रोहनजी मडवी यांच्या वतीनं 10,000चा आर्थिक पाठबळ मिळालाय. 10,000 10,000. तसेच वैभव कासूकर याला विनंती, आपण मंचावरती यावं. वैभव कासूकर. तसेच आमचे परशुराम कासूकर यांचं आगमन झालंय. त्यांच्या समेत बळीरामजी गोंधळी यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. बळीरामजी गोंधळी यांच्या वतीनं 500 रुपयाचा आर्थिक पाठबळ या स्पर्धेसाठी मिळालंय. या सोर टू विपुल. सिद्धार्थ पाटील आले गोलंदाजी करण्यासाठी आणि पहिला चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळाला. येणारे 11 बॉल आणि आता मात्र 54 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर इथून तुम्हाला आघात करावा लागेल, मोठे फटके खेळावे लागणार आहेत. जी सुरुवात थोडीशी खराब राहिली आणि त्यामुळं थोडंसं भुर्दंड पडला आहे तो जी सुरुंगवाडा संघाला. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळला. डीप विकेटमध्ये निश्चितरक्षक तैनात आहेत. डीपमध्ये प्रोटेक्शन केलं जाते. तसेच परशुरामजी कासूकर यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 2,000चा आर्थिक पाठबळ मिळालंय. त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. परशुरामजी कासूकर यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 2,000चा आर्थिक पाठबळ मिळालंय. त्यांचा आभार व्यक्त. मंडप डेकोरेटर्स दिलीप केनी यांना आपण विनंती करतोय, आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हा. 8 बाद 9 अशी बिकट परिस्थिती पाहायला मिळते. यावेळचा बॉल सिद्धार्थ पाटील याचा या इनिंग मधील पहिला खरं तर अभ्यंतर चेंडू त्यांना देखील पाहायला मिळाला. हे सुद्धा वैशिष्ट्य राहिलंय बेशवी संघाचं. कमालीची आज खरं तर एकपटला हा संघ आणि एक बनवून एक बनव हे साधारण पाहायला मिळतं आणि हेच खरं तर आज कारण राहिलं. चांगली गोलंदाजी करत आपण सिद्धार्थ पाटीलला पाहू शकता. ऑन द स्ट्राईक सौरभच्या समोर हा देखील चेंडू लावली अपील केली जाते. आणखीन एक हादरा लागलाय तो म्हणजे सुरुंगपाडा संघाला. 9व्या क्रमांकाचा खेळाडू चाललाय मैदानाच्या बाहेर. यांचं आगमन झालं, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन. या स्पर्धेसाठी श्रीकांत कणेकर यांना विनंती असेल आपल्या शुभास्ते आपण परशुराम कासूकर यांचा सन्मान करावा. परशुरामजी कासूकर या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले, त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या औचित्याने केला जाईल. हॅलो. परशुरामजी कासूकर यांचं स्वागत केलं जात आहे. त्यानंतर पुढील स्वागत असेल बलिरामजी गोंधळी यांचा. पुढील एक स्वागत असेल बलिरामजी गोंधळी यांचं स्वागत केलं जाईल. पुढील स्वागत असेल बलिरामजी गोंधळी यांचा, तो सुद्धा केला जाईल, त्यांनी स्वीकारावा. शेवटची विकेट बाकी आहे. धावपटला धावा लागले गेले 10. 9 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. यावेळचा हा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न सिद्धार्थ पाटील याचा हा चेंडू पाहायला गेला गुडली स्पॉटवर चेंडू पडलाय आणि त्यानंतर निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळाला. या संपूर्ण खरं तर मॅच मध्ये अविनाश पाटील यष्टीरक्षक प्रचंड बिझी राहिलाय, कारण बरीचशी तुम्हाला निर्धाव चेंडू त्याने घेतलेले कॅचेस, त्याने केलेली इनिंग फार इम्पॉर्टंट राहिली ते म्हणजे बेशवी संघासाठी. यावेळचा आणखीन एक बॉल हलक्या हाताने खेळण्याचा हा प्रयत्न. जणू की आता विकेट राखून आम्हाला खेळायचं या मॅच मध्ये, आम्हाला ऑल आउट व्हायचं नाही हे चित्र सध्या मैदानात पाहायला मिळते. या षटकातील शेवटचा आणखीन एक बॉल बाकी आहे. 5 ओव्हरची आपण सध्या मॅच एन्जॉय करतोय. अतिशय एक नामांकित स्पर्धा उरण तालुक्यातील आणि या षटकातील शेवटचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा हा देखील प्रयत्न केला गेला. अगदी बऱ्याच उशिरा का होईना मात्र धाव मैदानावर घेतली जाते ती म्हणजे सुरुंगपाडा संघाच्या वतीने. 4 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपटला धावा लागले गेले त्या 11 धावा. या खरं तर स्पर्धेमध्ये क्रिकेट पाहण्यासाठी जे प्रेक्षक आले त्यासाठी सुद्धा बक्षीस आहे. आयोबा कॅश तुम्ही घ्या आणि तुमचं नाव आणि मोबाईल नंबर ते आमच्यापर्यंत पोहोचवा. तुमच्यासाठी सुद्धा इथं सायकल देण्यात येणार आहे. लकी ड्रॉच्या माध्यमातून ते आपण सायकल पाहणार आहोत आणि दादरपाड्याच्या प्रेक्षकांसाठी खरं तर आयोबा कॅशसाठी बक्षीस आले ते म्हणजे अजित मोहिते यांच्या वतीनं. आयोबा कॅश जर दादरपाडा संघाच्या कुठल्याही खेळाडूने किंवा प्रेक्षकांनी घेतलं तर त्यांच्या वतीनं 200 रुपयाचा कॅश प्राइज अजित मोहिते यांच्या वतीनं हे दादरपाडच्या प्रेक्षकांना दिलं जाईल. तसेच हेमंत कासूकर यांचं आगमन झालंय, त्यांना विनंती आपण मंचावरती यावं. हेमंत कासूकर.
तसंच विजयजी गोंधळी दादरपाडा गावातील बहुरंगी कलाकार विजयजी गोंधळी यांचं आगमन झालं. त्यांना विनंती आपण मंचावरती यावं. अनेक भजनांमध्ये अनेक नाटकांमध्ये ज्यांनी कामं केलीत. गोलंदाज दाखल झाला तो म्हणजे अमित पाटील याला पुन्हा एकदा लॉन्च केलं. पहिला चेंडू निर्धाव त्यांना पाहायला मिळाला. जणू काय आता विकेट राखायची आहे. आम्हाला खरं तर ऑल आउट व्हायचं नाही चित्र आता दिसतंय, कारण अंतर फार लांब सरायला येणारे 5 चेंडू आणि अजूनही 51 धावांची गरज आहे. एक अपकमिंग स्टार अमित पाटील याला आपण खेळताना सध्या गोलंदाजी करताना असताना पाहतोय. यावेळचा बॉल बॅटची लिडिंग एज पाठीमागच्या इथून पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि इथून मात्र या स्पर्धेमध्ये पहिल्याच सामन्यामध्ये सुरुंगपाडा संघ मात्र ऑल आउट राहिला आणि जवळजवळ 51 धावेनं विश्वी 11 विश्वी या संघानं सामना जिंकलाय. तसेच मशाल संघटनेचे अध्यक्ष पदाजी कासुकर यांचं आगमन झालं. त्यांना सुद्धा विनंती आपण मंचावरती यावं. तसेच एक विशेष मुलाखत होईल थोड्याच वेळात, ती म्हणजे वाडकर साहेब आणि समर्थ कडू यांच्यात एक विशेष मुलाखत आहे. समर्थ कडूला विशेष सूचना असेल. हा सामना संपल्यानंतर आपण मंचावरती येऊन थांबायचं आणि वाडकर साहेबांसोबत आपली एक मुलाखत होणार आहे. तर पुढील मॅचला आपण लगेच सुरुवात करणार होतो आपण. चला लगेच डिसिजन तुमचा असेल तर लगेच अंमलात आणायचा आपण. पेट टीम आणि या सामन्याचा हिरो ज्यांनी खरं तर आज वार केले, ज्याच्या बॅट मधून 23 धावा आल्या 10 बॉल मध्ये आणि त्यानं 2 कॅच घेतल्यात, 1 स्टंपिंग केली, 2 स्टंपिंग केले, अशा अविनाश पाटील ठरलाय या सामन्याचा हिरो. कम ऑन फ्रॉम स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. चला नेक्स्ट मॅचला लगेच सुरुवात करतो. प्रेक्षकांनी बाहेर या. प्रेक्षक बाहेर येतील आणि लगेचच आपण पुढील मॅचला सुरुवात करतो. विपुल धन्यवाद सर्व मान्यवरांचा आपला अमूल्य वेळ आपण आमच्या स्पर्धेकरता दिलात. आयोजकांच्या वतीनं हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही तुमचे आभार व्यक्त करतोय. पेट संघ, पेट टीम, चला पेट टीम सूचना. घेतल्या, 2 स्टंपिंग केल्यात, असा अविनाश पाटील ज्याने कित्येक वर्ष बेशबी गावासाठी खेळलाय, असा अविनाश पाटील आपण विनंती करतो या पण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. चला पेट टीमच्या खेळाडूंना सूचना आहे. आपल्यासाठी आपल्या गाड्या अडकल्या असतील तर आपण 2-3 इथून गाड्या स्कूट्या घेऊन जाऊन आपले खेळाडू घेऊन येऊ शकता. लगेच मॅच चालू करायची आपल्याला. आपल्याकडे वेळ नाही. तुमची 4 व्हीलर तिथेच पार्क करा आणि स्कूटीवरती तुमचे खेळाडू घेऊन या. पेट टीम साठी सूचना, मैदानामध्ये आपण उतरायचं लगेच. चला विशेष सूचना आहे पेट टीम साठी. चला आपण जायचंय लगेच. पेट टीम साठी सूचना, आपल्या खेळाडूला आपण घेऊन येऊ शकता.